दादासाहेब गेला शिर्डीला त्यांच्या आईच्या सोबत, आणि वहिनी साहेब सुद्धा त्यांच्या बरंच आहे, ती उद्या येतील. वर्ल्ड कपच्या वेळी सट्टेबाजी करणाऱ्या तिघांना तू पकडून दिलं होतंस. हो. कोर्टात त्या तिघांची केस सुरू झाली आणि या केसमध्ये तुझी साक्ष खूप महत्वाची ठरणार आहे. देईन मी साक्ष. अस्मिता, अस्मिता जोशी मॅडम आहेत, त्यांना म्हणा इथे यायची गरज नाही आहे. मी आणि अस्मिता क्लिनिकमध्ये येऊ स्वतः. अभि दादा, हां डॉक्टर बाय आले ती. डॉक्टर, मी डॉक्टर करुणा जोशी, अस्मिताला तपासायला आले. अभि खरंच जा तू. डॉक्टर आहेत, पंढरी आहे माझ्यासोबत, तू जा. डॉक्टर, कसले टेस्ट न करता कुठलं इंजेक्शन देतात तुम्ही मला? अगं अस्मिता, टॉनिक आहे हे, त्याला तपासण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये. तुला ताकद यायला हवी ना. गेली 10 वर्ष मी गायनोकॉलॉजीची प्रॅक्टिस करतेय. माझा अनुभवच सांगतोय की तू आई होणार आहे. मी आई होणार आहे? अगं अशी दचकतेस काय? ही तर आनंदाची बातमी आहे. खरं तर तू खुश व्हायला हवंस. अगं तुझे सासू सासरे किती आनंदी होतील. दादासाहेब सरंजामेंचं पहिलं नातवंड. मी आई कशी होऊ शकते? मला यांचा संशय यायला लागलाय आता. त्या खरंच डॉक्टर आणि नर्स आहेत ना? सर, मिशनची दुसरी फेज पण सक्सेसफुल झाली. मी ते इंजेक्शन सलाईन मधून दिलंय. तासाभरातच ते आपला परिणाम दाखवायला लागले. आणि अभिमान 2 तास तरी काही येत नाही अजून. गुड. तो ACP सावंत उद्या बोंबलत बसेल, कारण अस्मिता उद्या कोर्टात पोहोचूच शकणार नाही आणि पोलीस माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाहीत. हे कसलं इंजेक्शन दिलं यांनी मला? पंढरी सुद्धा अजून परत आला नाही. अभिला काय जाऊ दिलं मी? अभि प्लीज लवकर परत ये. मी इथे एकटी आहे. अभि, 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 अभि. अस्मिता मला हाका का मारते? मला बोलवतोय असं का भास होतोय? अभि नाही, खोळेपणा करू नकोस. अस्मिता एकटी नाही आहे, तिच्यासोबत डॉक्टर आहे, पंढरी आहे. तिला का तुझी गरज असेल?
घरी माणसं आहेत. तसं काही असतं तर कळवलं असतं डॉक्टरांनी. का तुलाच तिच्याकडे जायचं म्हणून भास होत आहेत. इंजेक्शन मधलं सेडेटिव्ह तिच्या शरीरात गेला ना की ती बरोबर बेशुद्ध पडेल. मग ती उद्याच काय कधीच कोर्टात साक्ष द्यायला जाऊ शकणार नाही. इंद्रजित सरही वाचतील आणि आपल्यालाही भरपूर पैसे मिळतील. याचं नक्की काहीतरी प्लॅन आहे आणि नेमकं काय बोलतायत ते कळतच नाहीये मला. त्याच्यात काही करण्याची ताकदच नाही. इथून उठताही येत नाहीये मला. बापरे बापरे, ती अर्धवट शुद्धीत आहे वाटतं. देवाला हाका माराव्यात तशी नवऱ्याला हाका मारते. पण आता किती मोठ्याने हाका मारल्या तरी तो कुठे येणार आहे परत. असं म्हणतात मनापासून एखाद्याला हाक मारली तर ती त्याच्यापर्यंत नक्की पोहोचते. माझी हाक अभिला ऐकू गेली असेल. आता जर अभि आला तरच मी या संकटातून वाचू शकेन. पण अभिला यायला उशीर झाला तर अभि 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 इंजेक्शनचा परिणाम व्हायला इतका वेळ का लागतोय? मी डायरेक्ट इंजेक्शन देऊ? ठीक आहे चल. अस्मिता, अभि डॉक्टर अस्मिता कशी? शी इज फाईन. पण तू लवकर कसा काय आला? मला तिची खूप काळजी वाटली म्हणून आलो. अस्मिता अभि अस्मिता, मी मीटिंग कॅन्सल केली. ओके अस्मिता, अभि प्लीज बोल ना माझ्याशी. मी काहीतरी. अस्मिता अभि बोल ना, तुला बोलायचंय काही? बोल ना अस्मिता, बोल. मी ऐकतोय, बोल. अभिमान, तिला आराम करू दे आता. आणि तू इतका हळवा का होतोयस? अरे एका धाडसी डिटेक्टिव्हचा नवरा आहेस तू. डॉक्टर, मला अस्मिताला असं कधीच बघवणार नाही. खूप धाडसी आहे ती. आणि काय झालंय तिचं? घराचं दार उघडं होतं. पंढरी कुठे? अभि यांनी पंढरीला बाहेर पाठवलाय. खूप वेळ झाला तो आलाच नाही. पंढरीला मीच पाठवलं होतं औषध आणायला. पण त्यांनी औषध आणली त्याच्यापैकी एक औषध चुकीचं होतं म्हणून परत पाठवलंय त्याला. अस्मिता, तू झोप बरं. बरं व्हायचंय ना तुला? एक्सक्यूज मी.
बापरे बापरे. इंजेक्शन. काम झालं का? नाही, मी नंतर फोन करते. फोन कट केला. कोणाचा फोन होता? क्लिनिकमधून फोन होता. फोन कट का केलास? तुम्ही कोणाला मेसेज करताय? ते क्लिनिकमध्येच कळवत होते की मला यायला उशीर होणार आहे म्हणून. मग क्लिनिकमध्ये मेसेज का करताय? फोन करा ना. अस्मिताला त्रास होईल ना म्हणून. अभिमान परत आला. काही करून त्याला बाहेर पाठव. लवकर काम उरका. अभि काय? ह्यांनी सांगितलं की तू बाबा होणार आहेस. मी बाबा होणार आहे. अस्मिता, दॅट्स अ ग्रेट न्यूज. हो, मी खूप खुश आहे अस्मिता. हो, दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. मी बाबा होणार आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज. डॉक्टर, आय एम व्हेरी हॅपी. खूप चांगली बातमी दिली तुम्ही. थँक्यू सो मच. दॅट्स अ ग्रेट न्यूज. आता तर मला अस्मिताची काळजी घ्यावीच लागेल. दॅट्स अ ग्रेट न्यूज अस्मिता. तो खुश झाला याचा अर्थ अस्मिताला काही कळलेलं नाहीये आणि ती पूर्णपणे शुद्धीत सुद्धा नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. पंढरी अजून आला नाही. बहुतेक त्याला औषध मिळालं नसेल. अभिमान, तू औषध घेऊन येतोस का? जरा इमर्जन्सी द्यायचंय. मी आणतो. एक मिनिट. मनीष, आहे. हां, कदाचित जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाही. हो, पण इथून 7-8 किलोमीटर अंतरावर एक मॉल आहे. त्याच्याजवळ 24 तास चालू असलेलं मेडिकल आहे. तिथे नक्की मिळेल. हा, काही हरकत नाही. मी आणतो ना. मी लगेच येतो. आपल्याला तर वेळ घालवून चालणार नाही. लवकर ते इंजेक्शन दिलं पाहिजे. इंजेक्शन कुठे गेलं? शोध. इंजेक्शन कुठे गेलं? इथेच पडलं होतं. इथे बेड खाली असेल बघ. तू जाऊ दे, वेळ नको व्हायला घालू. उठ. तिचे पाय धर. अरे पण सलाईन मधून इंजेक्शन देऊन सुद्धा हिने तग कसा धरला? जाऊ दे, तू हात धरायचे.
तुला आम्हाला मारायचं नव्हतं ग, पण तू चिवटपणा दाखवलास ना. हात नीट धर तिचे. चिमटा दे, चिमटा दे. अस्मिता, अस्मिता, हवे हवे थँक्स अभिमान. वेल डन. चला रे घेऊन याला. अभि अभि अस्मिता, बाहेर का आलीस? कारण तू एकटा होतास. तसंच आहे मी. बरं मला सांग, ते इंजेक्शन कसलं होतं? कुठलं तरी स्ट्रॉंग सिडेटिव्ह असेल. मला आधी सलाईन मधून तिने तेच इंजेक्शन दिलं होतं. मला शंका आली म्हणून मी
खरंच ग्रेट आहेस तू अस्मिता. म्हणजे अशा परिस्थितीत ती बोला सावंत साहेब. खरं तर तू साक्ष देऊ नयेच असंच त्यांना वाटत होतं. तुझ्या जीवाला धोकाही होता, पण अभिमानमुळे तू वाचलीस आणि तुम्हा दोघांमुळे आम्हा त्या तिघांना पकडता आलं. त्यामुळे डिपार्टमेंट तर्फे थँक्यू सो मच. अभिनंदन अस्मिता मॅडम. वाले बसा ना. नाही नाही, बसायला नाही आलो आम्ही. तुमच्या धाडसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तुम्ही तुमच्या जीवावरचा धोका पत्करून त्या गँगवर मात केली. मॅडम खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी काहीच केलेलं नाही. जे काही कौतुक करायचंय ते अभिमानचं करा. सगळं श्रेय त्याचंच आहे. अभिमान सर, अभिनंदन. एरवी अस्मिता मॅडम सर्वांसाठी सुपर पॉवर असतात, पण आज त्यांच्यासाठी तुम्ही सुपर पॉवर ठरला. अस्मिता मॅडम, उद्या तुमची कोर्टात साक्ष सर्वात महत्त्वाची ठरेल. सावंत साहेबही सहमत असतील आमच्याशी. हो, उद्याच्या अस्मिताच्या साक्षीमुळेच या गटाचा जो कोणी मुख्य सूत्रधार आहे तो पकडला जाईल. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी टू इंटरप्ट, पण अस्मिता उद्या कोर्टात साक्ष द्यायला जाणार नाही. अभिमान, अरे काय बोलतोयस तू? हे सगळं त्या साक्षीमुळेच झालंय. अस्मिता साक्ष द्यायला तयार झाली आणि ते तिघे आत घुसले. त्यांनी आमच्या नोकराला बेशुद्ध केलं, अस्मिताला मारायचा प्रयत्न केला. अभि प्लीज. अस्मिता, मी तुझं काही ऐकणार नाहीये. आणि तू खरंच जर महत्वाची साक्षीदार होतीस तर पोलीस प्रोटेक्शन कुठे होतं? मी आलो नसतो तर काय झालं असतं? अभिमान, मला मान्य आहे की आमच्याकडनं चूक झाली, पण ट्रस्ट मी, उद्या घरापासून कोर्टापर्यंत आणि कोर्टापासून पुन्हा घरापर्यंत आणण्याची जबाबदारी आमची. तिला पूर्ण पोलीस प्रोटेक्शन देण्यात येईल. ओके, कोर्टात जाताना फायरिंग झालं तर? अभिमान, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण मी ही रिस्क नाही घेऊ शकणार. डू यू रिअलाइज अभिमान, तू माझी खूप निराशा करतोयस. आम्ही तर तुम्हाला एकदम डेअरिंगबाज समजलो होतो, पण तुम्ही एकदम कच खाऊन निघालात, अगदी सामान्य माणसासारखे. सामान्य माणूस तो आहे मी, सामान्य माणूस. मला माझ्या घरच्यांची काळजी आहे. माझ्या जवळच्या माणसांच्या बाबतीत मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अस्मिता माझी बायको आहे आणि मला तिची पर्वा आहे. कुठल्याही सामान्य माणसाला असेल. त्या खटल्याशी, त्या गुन्हेगाराशी आमचा काही संबंध नाही, काही घेणं देणं नाही. सर, तुम्ही ऑन रेकॉर्ड आहात. हो, मला माहिती आहे. तुम्हाला हवं ते छापा, काय दाखवायचंय ते दाखवा टीव्हीवर. मी ऑन रेकॉर्ड सांगतो, अस्मिता उद्या साक्ष द्यायला जाणार नाही. कोर्टात काय न्यूज मिळेल ते माहित नाही, पण आजची ब्रेकिंग न्यूज मिळाली. घाबरून अस्मिता मॅडमनी साक्ष द्यायला नकार दिला. प्लीज. नाही अस्मिता, या बाबतीत मी तुझं ऐकणार नाही. माझी शपथ आहे तुला. वन मोर थिंग, उद्या तिचं मन बदलू नये, कोणी तिला प्रेशराईज करू नये, म्हणून उद्या आम्ही दोघे शहराबाहेर जातो. थँक्यू.
अभि कोणाची गाडी आहे? कुठे चाललो आपण? ही शौनकची माझ्या मित्राची गाडी आहे. आपण इथनं खूप लांब जातोय. का कुठे हे सगळे प्रश्न तिथे गेल्यावर कळेल. मला असं वाटतं आपल्याला निघायला हवं, नाहीतर सावंत साहेब येऊन पुन्हा इमोशनल ब्लॅकमेल करतील. इमोशनल ब्लॅकमेल तू करतोयस अभि. तू शपथ वगैरे घाल. मला हे सगळं नाही पटत आहे. पटत नसेल तर मोडू शपथ. तू बांधील नाहीयेस कुठल्याच गोष्टीसाठी. अभि आपण संकटात होतो तेव्हा कसं वागत होतास तू आणि आता कसं वागतोयस? काय झालंय तुला? असंच आहे मी, आणि हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. मला नाही वाटत पुन्हा तुझ्यावर संकट यावं. गाडीत बस. अभि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपण कोर्टातच चाललोय. म्हणजे हे सगळं काय होतं? आणि काल तू स्वतः सावंत साहेबांना नाही म्हणाला होतास ना? सावंत साहेबांना विश्वासात घेऊन केलेलं नाटक आहे. अरे पण प्रेस आणि मीडिया सकट सगळ्यांची खात्री पटली आहे की तू कोर्टात साक्ष द्यायला जाणार नाही. त्यामुळे तो गुन्हेगार बेसावध होईल आणि आता अचानक तू कोर्टात जाशील आणि साक्ष देशील. बाय द वे, हा माझा प्लॅन होता. स्मार्ट. कारण मला माहिती आहे, इच्छा तिथे मार्ग, आणि मार्ग शोधला की सापडतोच. जोक सपाट. पण अस्मिता, तुला खरंच असं वाटतं का तुझ्या इमेजला तडा जाईल असं मी काही करेन? निघायचं? कोर्टात साक्ष द्यायला नकार दिलेल्या अस्मिताने अचानक कोर्टात येऊन वर्ल्ड कपच्या सट्टेबाजीच्या केसला निर्णायक कलाटणी दिली. अस्मिताने कोर्टात हजर राहू नये म्हणून तिच्या घरात छुपे मारेकरी पाठवून हल्ला करण्यात आला. पण अस्मिता व तिचे पती अभिमान सरंजामे यांनी धाडस दाखवून त्यांना पकडून दिलं. त्यांच्यापैकी बोगस डॉक्टर बनलेल्या बाईच्या फोन रेकॉर्ड्समुळे या रॅकेटच्या प्रमुखाचाही ठाव ठिकाणा लागला. आपण गोड बातमी समजत होतो, पण तेव्हा घरात काही भलतंच घडत होतं. काही भलतंच घडत नव्हतं, चांगलंच घडलंय. आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार तो प्रमुख इंद्रजित यालाही पोलिसांनी अटक केली आहे. कमाल आहे बाई या अस्मिताची. पण आपला अभि काही कमी नाही. सरंजाम्यांचंच रक्त आहे, विसरू नका. हो, पण अस्मिता त्या खुन्यापर्यंत पोहोचली. तुम्हाला सांगते, भुवनचा जर खून झाला असेल ना, तर त्या खुन्यापर्यंत सुद्धा अस्मिता नक्की पोहोचेल. मी आलोच. अहो, काय झालं? कुठे निघालात? एसीपी सावंत साहेबांचं तर निवेदन दाखवणार आहेत. मला एक अर्जंट फोन करायचा आहे, आलो. रघु, तू पोलिसांच्या तपासावरती लक्ष ठेव. भुवनची केस आत्महत्या म्हणूनच क्लोज झाली पाहिजे. भुवनचं जर खून झालंय असं अस्मिताला कळलं ना, तर ती त्या खुन्याला शोधल्याशिवाय राहणार नाही, आणि मग ती सहज आपल्यापर्यंत येऊन पोचेल. हा, नाही, काय झालं काय त्या भुवनच्या केसचं? काय झालं? तपास कुठपर्यंत आलाय? नाही,
तुम्ही जरी ती केस आत्महत्येची म्हणून दाखल करून घेतली असली तरी मी म्हणतोय की ती खुनाची केस आहे, कारण माझ्या सुनेला अस्मिताला तसं वाटतंय आणि सहसा तिचे अंदाज खोटे ठरत नाही. तुम्ही कसून तपासणी करा, फिंगरप्रिंट्स, DNA अनालिसिस काय करायचे ते करा, सगळं नीट तपासून पहा आणि त्याचा जर खरंच खून झाला असेल ना तर तो खुनी लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. समजलंय का? कळवा मला काय होतंय. ठीक आहे. काय रे दादा, तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला? हो. अस्मिताच्या तपासात माझ्याकडून होईल तेवढी मदत करतोय मी. दादा ग्रेट. ग्रेट काय? माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी एवढं करायला नको मी काय? मिस जेम्स बॉन्ड खुश आहेत? आई बाबा खुश आहेत. आई तर त्याच बातम्या पारायण केल्यासारख्या बघते. तुझ्या पराक्रमामुळे खुश आहे. वा. माझा कसला पराक्रम? जे काही केलंयस ते तू केलंयस. खरंच असं वाटतं तुला? हो अभि. काल जर तू आला नसतास तर अभि, तुझी मीटिंग कॅन्सल करून अचानक कसा आलास तू? जाऊ दे, तू हसशील. सांग ना. नको. अभि सांग ना. ओके खरंच सांगतो. मला असा भास झाला की तू मला हाक मारतेस आणि मी आलो. अशी काय बघतेस? चेष्टा करत नाहीये मी. मला खरंच असा भास झाला तुम्हाला हाक मारते. अभि, खरं नाही वाटणार तुला कदाचित, पण मी खरंच मनातून तुला हाका मारत होते. मी देवाकडे प्रार्थना करत होते की मी संकटात हे तुला कळू दे, तुला लवकर परत येऊ दे, माझी हाक तुझ्यापर्यंत पोहोचू दे. अच्छा. म्हणजे देवाने तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचवली. गुड. फक्त हाकच नाही, माझं मनही. अभि, पुढचं बोलायची घाई करू नकोस. कदाचित आत्ता आपल्यासोबत जे काही घडलंय त्याचा परिणाम तुझ्या मनावर झाला असेल आणि भावनेच्या भरात तू म्हणजे अस्मिता, आपण आता फिरायला गेलो आणि आपल्यावर खूप संकट आली आणि आपण जवळ आलो. म्हणून प्लीज कुठलाही डिसिजन तू इमोशनल होऊन घेऊ नकोस प्लीज. तसं नाहीये अभि. अभि, गेले कित्येक दिवस मी द्विधा मनस्थितीत आहे. माझं एक मन तुझ्याकडे धाव घेत होतं आणि
आणि दुसरं मन त्याला थांबवत होतं. पण तुझ्या माझ्यावरच्या प्रेमामुळे आणि तुझ्या इच्छेमुळे माझं मन तुझं कधी झालं मला कळलंच नाही. अभि, मला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं रे. मग तुझ्यातले डिटेक्टिव्ह याच्यात जे सांगायचे सांगून टाक. आहे. You. नक्की नक्की नाहीतर मी स्वप्नात असेल जागा होईल. तू म्हणशील अभि डोंट क्रॉस युअर सॉरी अभि, I'm really sorry. मला कळत असूनही मी तुला लाभ ठेवलं. सॉरी. पण आता असं नाही होणार. खरंच नाही होणार. तुला लागेल असं मी नाही बोलणार. अभि, मी मनापासून आपलं नातं स्वीकारलंय. अभी एक रिक्वेस्ट होती. या नात्याला पूर्णत्व द्यायला मला अजून थोडी मुदत हवी. अभिभुवांचा मारेकरी सापडेपर्यंत आमश प्लीज. त्या भुवनच्या केसची उकल मला कुठल्या मार्गाने घेऊन जाईल मला माहित नाही. अभि, प्लीज.
अस्मिता, कॉलेजमध्ये मी तुला प्रपोज केलं, तू नाही म्हणालीस, मी थांबलो. आपलं लग्न झालं, तू मनापासून ते रिलेशन एक्सेप्ट नाही केलं, मी थांबलो. अस्मिता, तू माझी बेटर हाफ आहेस. माझी इच्छा, माझी दिशा तुझ्या इच्छेविरुद्ध कशी असेल? आय प्रॉमिस अस्मिता, कुठल्याही म्हणजे कुठल्याही कठीण प्रसंगात मी तुझ्या सोबत असेल. आणि हो, मी थांबेन.